हॅलो डिअर स्टुडंट, इंग्रजी वाचन शिकण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने ही पद्धत आपण शिकणार आहोत, तर सुरुवातीला आपण उच्चारांची मदत घेणार आहोत. त्याचबरोबर काही साईट वर्ड्स आपण पाहणार आहोत आणि या सगळ्यांच्या मदतीनं आपण एक छोटा पॅराग्राफ आजच्या आज इथेच तुम्ही वाचू शकणार आहात. अशी कोणती ती सोपी युक्ती आहे, चला तर बघूया. तर पहा, आपण ए ई आय ओ यू हे आपले 5 स्वर आहेत. या स्वरांमधला आज आपण तिसरा स्वर अभ्यासणार आहोत आणि याचा जो उच्चार आहे तो उच्चार आहे ई. ई ई असं लांब नाही म्हणायचंय. ई ई तो हा छोटा ई असा त्याचा उच्चार आहे. आता या छोट्या ई च्या मदतीनं आपल्याला सी व्ही सी किंवा सी व्ही सी सी या पद्धतीचे शब्द पाहायचे आहेत. म्हणजे साधारणतः सोप्या शब्दात म्हणलं तर 3 अक्षरी शब्द किंवा चार लेटर्सचे बनलेले शब्द, ह्या शब्दांमध्ये हा उच्चार जास्त येत असतो. तर आता बघूया आपण कसं शिकायचे. बघा, एक सोपी पद्धत कशी आहे की तुम्ही ह्या ज्या फॅमिली केलेल्या आहेत, आपण या फॅमिलीच्या मदतीने जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला ते खूपच सोपं जातं. तर त्यासाठी आपण फॅमिली बनवली आहे. जसं की बघा, आता आयचा उच्चार ई होतो. ई म्हणजे वेलांटी द्यायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो ज्या वेळेस आपण शब्दांचे उच्चार करू तेव्हा आपल्याला उच्चारामध्ये वेलांटी येणार आहे. सो ई न. सो ई याचा उच्चार काय होईल मग? ई न. इन फॅमिली. इन फॅमिली. सो इन फॅमिलीच्या मदतीने आपण कसं वाचू शकणार आहोत? प्रत्येक व्यंजनाचे उच्चार सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर जसं की या व्यंजनाचा उच्चार आहे ट. तर ट इन. ट इन. टिन. ट इन. मग हा शब्द काय तयार होतो? टिन. ओके, टिन. तसाच ब इन. ब इन. बिन. तर हा शब्द तयार होईल तुमचा बिन. सो याच पद्धतीनं इथे जो शब्द आहे तो तुम्ही नक्कीच वाचू शकणार आहात. मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर जरूर लिहून पाठवा. खाली आपण जे शब्द दिलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायची आहेत. कारण आपलं हे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्र इंग्रजी आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या महाराष्ट्राला इंग्रजी साक्षर करणार आहोत. कमीत कमी इंग्रजी साक्षर आणि जास्तीत जास्त इंग्रजी बोलता कसं येईल यासाठीची आपली ही सिरीज आहे. तर या सिरीज मध्ये आपण वाचनाने सुरुवात केलेली आहे. आता आपण दुसरी फॅमिली बघूया. ही आहे बघा, आय लेटर आहे, याच्यासोबत जर जी जोडला तर इग फॅमिली तयार होते. या फॅमिलीचं नाव काय होईल? इग फॅमिली. अशा फॅमिली जर मुलांना दिल्या तर ते खूप सहजगत्या आत्मसात करू शकतात. आता हे तर मी इथे उदाहरणं खूप कमी कमी घेतलेली आहेत. त्याची भरपूर सारी उदाहरणे मी तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेली आहेत. सो फ्री पीडीएफ आहे आपलं, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे ती. सो जरूर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि त्यातून आपले फ्री पीडीएफ जे आहे ते तुम्ही मिळवा. आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे पॅराग्राफ सुद्धा जास्तीचे दिलेले आहेत. 4-4, 5-5 पॅराग्राफ दिलेले आहेत. तर त्याचाही तुम्ही जरूर रिव्हिजन करायला सांगा मुलांना. त्या मुलांकडनं वाचन करून घ्या. तर पहा, पुढची फॅमिली आहे इग फॅमिली. मग कसं वाचाल हा शब्द? प इग पिग है ना. प इग पिग. द इग दिग. हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता ही नेक्स्ट फॅमिली आपण बघणार आहोत. ही आहे आपली इग फॅमिली. इग. सो इग मध्ये कशा पद्धतीने वाचन कराल मग तुम्ही? द इग दिग. द इग दिग. झ इग जिग. जिग. राईट. सो अशा पद्धतीनं फॅमिलीच्या मदतीनं वाचन खूपच सोपं होतं आणि म्हणून मी ही एक सोपी पद्धती सांगितलेली आहे. आता पाहूया इग फॅमिली. इग. सो आयचा उच्चार होतो ई आणि त्याच्यासोबतची मी आयटी असणारे, आयटी शब्द असणारे एक सलग सारखे सारखे शब्द, म्हणजे मुलांना या उच्चारांची सवय लागते. तर काय वाचन ह्याला? क इट. क इट किट. क इट पीट. क इट पीट. तुमच्या लक्षात येते का? मी पी नाही म्हणत आहे, ठीक आहे. सो मी याचा पण उच्चारच घेते आहे. जसं मी इथं के आय टी असं नाही म्हणत आहे, मी त्याचा उच्चारच सांगते आहे. क क इट. क इट. सो अशा प्रकारे प्रत्येक पहिल्या शब्दांचे सुद्धा म्हणजे व्यंजनांचे सुद्धा उच्चारच घ्यायचे आहे. ओके. सो बाकीचे हे जे सगळे शब्द आहेत त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. कमेंट बॉक्स मध्ये सगळेच्या सगळे उत्तर जे टाकतील, जे वही मेंटेन करतील आणि ते सगळं बोर्डवरचं दिलेलं वहीवर लिहितील, त्या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्याला आपण युट्यूबवर बोलवणार आहोत. सो तुम्हाला माझ्यासोबत युट्यूबवर येता येईल, त्याची संधी चुकवू नका. त्यासाठी सगळे उत्तर आणि वही सुद्धा तयार ठेवा आणि उत्तर कमेंट करा. आता बघा,
छोटे पॅरेग्राफ वाचण्यासाठी आपल्याला काही इतर शब्दांची सुद्धा मदत लागते, जसं की साईट वर्ड्स. साईट वर्ड्स म्हणजे असे शब्द असतात जे पुन्हा पुन्हा येतात, पुन्हा पुन्हा वापरले जातात आणि त्याला बहुधा नियम जे आहेत ते लागू होत नाही. त्यामुळे ते मुलांकडनं जर आपण ते पुन्हा पुन्हा वाचून घेतले तर मुलांचं वाचन खूप सोपं होतं. तर आजच्या पॅरेग्राफ मध्ये जे साईट वर्ड्स मी वापरणार आहे तेच साईट वर्ड्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर मुलांकडनं हे 3-4 वेळेस म्हणून घ्या. हॅज, इज, माय, हॅव, ऑर. याचा उच्चार करायचा अर. अर, अ व र असा नाही, अर. अर, हिअर, विथ, आर. आर. राईट. सो हे आहेत साईट वर्ड्स. मुलांकडनं हे 4-5 वेळेस म्हणून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की वाचनाच्या महत्वाच्या स्टेप्स ज्या मी इथे दिलेल्या आहेत त्या ह्याच आहेत की आपण सुरुवातीला उच्चार शिकलो, नंतर आपण हे सगळं वाचन केलं, हे याच नंतर हे सगळे वाचलेले शब्द जे आहेत आणि पीडीएफ मध्ये जे सगळे शब्द आहेत ते पण मुलांना लिहायला लावायचे आहेत आणि ते लिहिणं झाल्याच्या नंतर मग साईट वर्ड्स घ्यायचे. मग साईट वर्ड्स झाल्यावर नंतर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला हा छोटासा पॅरेग्राफ जो आहे तो मुलांना वाचायला लावायचा आहे. तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी मी फ्री पीडीएफ मध्ये जास्तीचे पॅरेग्राफ सुद्धा दिलेत. आपण इथे फक्त एका पॅरेग्राफचं वाचन घे. आता पाहूया छोटा पॅरेग्राफ हा कशा पद्धतीने वाचायचा. बघा, मी तुम्हाला म्हटलं की या पॅरेग्राफ मध्ये येणारे जे साईट वर्ड्स दिलेले आहेत त्याचबरोबर हा सगळा पॅरेग्राफ हा फक्त या ई उच्चारावरच्या जास्तीत जास्त शब्द येतील असा आहे. त्यामुळे तुम्हाला ते वाचणं खूप सोपं जाईल. त्यामुळे बघा, तुमच्या मुलाला जर कॉन्फिडन्स नसेल तर हा पॅरेग्राफ पहिले हे सगळं मी सांगितल्याप्रमाणे वाचून घेऊन हा पॅरेग्राफ वाचायला लावा, त्याला नक्कीच कॉन्फिडन्स येईल. तर बघा कशा पद्धतीने वाचायचं आहे. ऑफकोर्स मुलं अडखळत वाचतील. आय हॅव, आता हॅव साईट वर्ड आहे, याचे वाचन करून जर घेतलात 5 वेळेस तर मुलं वाचू शकतात. नाही जर वाचन करू शकले तर एक एक शब्द तुम्ही सांगायचा आहे. हॅव, अ, ट, इन, 3, ब, ऑक्स, बॉक्स, आय, फुट. आता कदाचित हा शब्द वाचता यायचा नाही, तुम्ही त्याला हेल्प करा. जे जे न्यू वर्ड्स आहेत ज्यांचा उच्चार त्यांना येणार नाही, कारण पॅरेग्राफ बनवत असताना काही न्यू वर्ड्स घ्यावे लागतात. सो वेगळ्या उच्चाराचे काही शब्द आहेत ते जरूर हेल्प करा. पुट, थ, इन, थिंग्स, थिंग्स, इन, इट. आय पुट अ, प, इन, पिन, अ, ब, इन, बिन, and a in, ring, in it. I put a, the, in, din, toy, toy, and a, w, in, win, cap, in it. आता कॅप शब्द मुलं सहज वाचू शकतील कारण ए चा उच्चार जो आहे, ए च्या उच्चाराचा एचा ऍ उच्चार येतो. तर याचे शब्द आपण घेतलेले आहेत. या अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते जरूर पहा, डे 1 पासून डे 4 पर्यंत पहा. याच्यानंतर आय कीप इट इन माय. माय हा पण साईट वर्ड आहे. सो मुलांना नाही आला तर तुम्ही सांगाल. ब, इट, बिग, बॅग. आता बॅग हे मुलांना वाचता येईल. म्हणजे असे शब्द घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये अगोदरचे उच्चार सुद्धा येतील, जसे आपण हे 2 उच्चार अगोदर शिकलेलो आहोत. सो बघा, आलं की नाही इंग्रजी वाचता? नक्कीच आलं असणार आहे. सो याच पद्धतीनं आपण सोप्या पद्धतीनं राहिलेलं जे सगळं इंग्रजीचं वाचन आहे ते सुद्धा घेणार आहोत. सो नवीन असाल चॅनलवर, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप करायला विसरू नका. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावंच लागेल, तरच पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळू शकतात. आणि पुढच्या व्हिडिओची पूर्ण सिरीज पाहायची असेल, महाराष्ट्राला तुम्हाला पूर्ण इंग्रजीमय करायचं असेल तर आमच्या ह्या सिरीज सोबत राहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.